श्री स्वामी समर्थ। हा आहे मांजरेचाच बीच आहे हा। तर तिथे वरून गार्डनमधून यावं लागतं। असं खाली येऊन आम्ही आता या बीचवर चाललो आहे। बीचवर जाण्यासाठी असा पुढे एक छोटासा त्यांनी ब्रिज केला आहे खाडीवर। असा ब्रिज आहे हा। ही बाजूला अशी खाडी आहे। ही अशी खाडी आहे आणि असा हा मध्ये ब्रिज। हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग। आत्ता आम्ही आलो आहोत हर्मल बीचवर आणि उशीर झाला यायला। ऊन पण आलं आहे, बघू शकता तुम्ही इथे माझ्या मागे। हा बीच खूपच छान आहे, खूपच सुंदर असा बीच आहे हा। इथली वाळू पण छान पांढरी शुभ्र आहे। हीच तर गोव्याची स्पेशालिटी आहे। आणि इथे छान शॅग्स आहेत आणि इथे त्यांच्या मागे बेड्स पण आहेत। तर त्या बेड आम्ही थोडा वेळ तिथे बसतो, पाण्यात जातो आणि मजा करतोय। आणि ऊन पण तुम्ही बघत असाल की खूप ऊन झालेलं आहे, कारण आम्हाला थोडा उशीर झाला आहे। आम्ही 9, 9:15 नंतर आलेलो आहे, जे 8 वाजता यायला पाहिजे होतं, पण आधी उठलाच नाही, त्यामुळे आम्हाला यायला उशीर झाला आहे। आता थोड्या आम्ही पाण्यात जातो, थोडं बसतो आणि नंतर मग रूमवर जाऊन फ्रेश वगैरे होऊन बाहेर पडू। तर तुम्ही बघू शकता या बीचवर खूप सारे रशियन्स आहेत। हे रशियन्स आहेत आणि त्यांना इकडे राहणं जरा जास्त परवडतं म्हणण्यापेक्षा इथे थोडे रूमचे रेट कमी आहेत, त्यामुळे त्यांना ते जास्त इकडे राहणं, म्हणजे या मांद्रे बीचवर, मॉर्जिम, हर्मल, अरंबोल ह्या बीचवर राहणं ते जास्त प्रेफर करतात। त्यामुळे ह्या एरियात आलं की तुम्हाला इकडे भरपूर सारे रशियन्स पण दिसतील या बीचवर। मी बघू शकता माझ्या मागे। बीचवर आलो ना आपण की ह्या ज्या लेडीज असतात त्याच्या काय काय ज्वेलरी घेऊन येतात। इमिटेशन ज्वेलरी आहे, हे नेकलेस आहेत, अँकलेट्स आहेत त्यांच्याकडेही, असं वेगवेगळी ज्वेलरी आणि खूप छान असतं त्यांच्याकडची ज्वेलरी पण। मग ते मला काय पसंत आहे प्लेन मध्ये नाही का? कैसा है ये? एक सिंपल सा एंकलेट माझ्या बाळात नाही छान। काय छान, कशावर घालायचं? घ्यावे लागतात। बघ हे जाऊया चला पाण्यात। अरे बा इकडे बा। ताईंकडून मी शॉपिंग केली, अँकलेट घेतलाय, ब्रेसलेट घेतलाय आणि त्यात आधी चिकन चॉप से दो अंकल। समुद्राला पण मस्त लाटा येतात।
आता रुपेश गेलाय. आम्ही दोघं जण आलो आणि आमचं ब्रेकफास्ट तिकडे आलाय, त्यामुळे आम्ही परत बाहेर पडतोय आणि परत येऊ. आले आले. आम्ही यांच्याकडे आता ब्रेकफास्ट मागवलाय. ब्रेड ऑमलेट मागवलं, याच्यावर ऑमलेट आणि सलाड वगैरे आलंय. ब्रेड येतोय, अजून का ब्रेड नसतो माहित नाही. सर ये ब्रेड ऑमलेट है. हाँ ब्रेड अंदर ही रहता है. अंदर है. हाँ. ओके ठीक. ब्रेड ऑमलेट है ना, वैसे शायद ऑमलेट ही है. ओके ओके. ओके ओके ओके. आम्ही ब्रेकफास्ट करतोय. छान आहे का आधी? ते बघ ते त्यांच्या डॉगीला घेऊन गेले तिथे. एक दिवस ते बघ. आधीला सर्फिंग करायचं. ते सर्फिंग ती प्लेट जी आहे ना स्लाईड, ती आम्हाला पाहिजे, म्हणून आम्ही जरा ती बघायला पुढे चाललोय. मी पुढे जातो. जोपर्यंत सर्फिंग ती बोट मिळत नाही तोपर्यंत आम्ही असे आम्ही सफर करत राहणार आहोत. हा उन्हात आम्हाला फिरवतोय. त्याने खाल्ली पण ती वाळू. कळलं का रुपेश? हाँ क्या है? प्यार से आराम से. नहीं क्या है, रिक्वेस्ट है. ओके ओके, मुझे लगा कुछ इलेक्ट्रिक लाइट वाला कुछ. और खड़ा कहाँ कौन सी साइड से रहना? ये नीचे वाली साइड. खडा नहीं नहीं भाई, आप ये बोट ऐसा रहेगा. देखिए इसमें ये नीचे रहेगा. आधीने सर्फिंग बोट घेतली आहे. आता याच्यावर आधी सर्फिंग करणार आहे. आधी ऑल द बेस्ट. तो अंदर ही जाइए. इधर बीच में मत करिएगा, ये टूट जाएगा. जमीन में लगने फुल पानी में जाने. ए और एक दे दो ना इसके साथ फ्लोट के लिए थोड़ा एक छोटा वाला दे दो. कुछ मुश्किल हो जाए मेरे को हाथ दिखाइए. वैसे नहीं, मेरे लिए कुछ दे दो ना. फ्लोटिंग के लिए ना, मैं 5 मिनट के लिए. आधीने फ्लोट करायला सुरुवात केली. बघू आधीला किती जमतंय ते. तो ट्राय तर करणार आहे, त्याला स्विमिंग करता येतं, पण ह्याच्यावर फ्लोटिंग किती करायला जमतं ते बघूया. बरीच जण इकडे फ्लोट करतात पाण्यात. बरेच रशियन्स इथे तुम्ही बघू शकता. बघा सगळेजणांनी ते सर्फिंग बोट घेतली आहे. हे बघा ते इथे त्यांच्यासाठी क्लासेस चालतात. ते रोज यायला लागतं. हे लोक आली की महिने 2 महिने जात नाही, त्यामुळे त्यांना ते जमतं. आपली लोक कधीतरी येऊन करणार तर त्यांना ते जमत बास. रुपेश मी पण आता पाण्यात जाते. मी मोबाईल आता बाजूला ठेवतीये.
आधीच एक शेवटचा ट्राय बघते. त्याच्यावर प्रॉपर बसायला लागतं आणि प्रॉपर सगळ्या गोष्टी यायला लागतात. रुपेश मोबाईल आण. त्याच्यावर बसायला लागतं. झालं आमचं स्विमिंग करून झालंय, सर्फिंग करून झालंय. आधीचं मनसोक्त सर्फिंग आधीने केलं आणि आता आम्ही परत रूमवर चाललोय. आंघोळ वगैरे आम्हाला करायची अजून, तर आंघोळ वगैरे करू आणि मग बघू काय पुढे प्रोग्राम आहे आमचं. ते अजून काय ठरलेलं नाही आहे, बघूयात. उन्हात चालेल, आता खूप कंटाळा आला आहे पण जायला तर पाहिजे. भरपूर ऊन झालं. या फॉरेनर्स किंवा हे रशियनना काय वाटत नाही, ते उन्हासाठीच येतात. आपण काळे काळे होतो, तर आम्ही मस्त पाण्यात जाऊन आल्यानंतर मस्त काळे झालेलो आहोत छानपैकी. फुल टॅन झाली आहे स्किन. कितीही सनस्क्रीन लावलं तरी आपली स्किन टॅन होतेच. ऊन पण आणि समुद्राच्या पाण्यात पण खूप टॅनिंग होतं. आणि आम्ही बरंच पुढे आलो, त्यामुळे मागे परत चालायला पण खूप लागतं आहे. आत्ता आम्ही निघालो आहोत जेवायला. तर आम्ही लास्ट टाईम तुम्ही माझा व्हिडिओ बघितला असेल तर आम्ही त्या लक्ष्मी रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलेलो, तर तिथेच आम्ही आता चाललो आहे. आधीला चणाक मच्छी खायची, त्यामुळे त्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही निघालो आहे. बघूया आता. आता खाण्यासाठी आम्ही इकडे आलेलो आहोत. हां, आता तुम्ही मजा बघा. आधी आता आम्ही या दादांच्या रेस्टॉरंटमध्ये आलो आहे. हे यांच्याकडे घरगुती जेवण बनवलं जातं. गेल्या वर्षी देखील आम्ही जेव्हा गोव्यात आलो तेव्हा आम्ही यांच्या रेस्टॉरंट, तर यावर्षी पण आम्ही यांच्या रेस्टॉरंटमध्ये आलो आणि आधीला चणाक फिश खायची होती, सुरमई. आधीला इथल्या बऱ्याच फिश ट्राय करायचे होतं. स्क्विड यांच्याकडे छान मिळतं, तिसऱ्या यांच्याकडे छान मिळतात. आधीने त्याची आता ऑर्डर दिलेलीच आहे. बघूया आता दादा कसं बनवून आणतात ते. म्हणजे त्यांचं फूड खूप छान आहे, टेस्टी आहे. गोव्याची टेस्ट, एक गोवन टेस्ट त्याला असं. रेस्टॉरंटला भेट द्या. छोटंसं आहे, असं रस्त्यात काही मोठं दिसत नाही, पण मी ॲड्रेस आणि फोन नंबर त्यांचा लास्ट इयर पण दिलं होतं, ह्या वर्षी पण देईन खाली. तर नक्की यांच्या रेस्टॉरंटमध्ये या. दादाने तिसरा मसाला आणून दिला. आमचं जेवण आलेलं आहे. रुपेशनी कुठली तरी दादाने एक मच्छी सांगितली ती घेतली आहे. आधीनी त्याचं चनाक घेतलेलं आहे. मी सुरमई थाळी घेतली आहे. स्क्विड पण आलेले आहेत आपले. स्क्विड मसाला मागवला आहे. तर अशी दादांकडे मस्त थाळी मिळते, खूप छान थाळीमध्ये आहे. थाळीमध्ये देखील तुम्हाला शिंपल्या आहे, सुका जवळा आहे, कोशिंबीर दिली आहे, एक भाजी आहे, ग्रेव्ही आहे, चपाती, भात, फिश, अशी दादांची ही थाळी आहे. आणि थाळीला म्हणजे फिशला टेस्ट पण खूप छान येते. सांगत होते की आम्ही नेहमी ताजीच मच्छी आणतो, त्यामुळे त्यांची फिश नेहमी ताजी असते. आधीला काही झाले, आधी जेवायला सुरुवात केली आहे. आधी कसं आहे, छान आहे फिश? आधी अजिबात कॅमेराकडे बघत नाही. कॅमेरा त्याला शाय वाटते, एकदम लाज वाटते कॅमेराकडे बघायला. मस्त पोटभर जेवून झालं आमचं आता. आणि आता हे मोबाईलमध्ये गर्क झालं. छान जेवण असतं दादांकडचं, नक्की ट्राय करा. म्हणजे कुठला चालू हे खाली कर तुझी खिडके विडके खालीच होत नाही. बाबांनी बटन दाबलं.
अश्विन बीच. अश्विन बीच मध्ये आलो ना आम्ही. अश्विन बीचला आलोय. अश्विन ना मला समोर पण लक्ष ठेवावं लागतं ना. बघा माझी फेवरेट पण झाड आहे. आपले इंडियन आम्ही आता मॉर्जिम बीचवर आलोय. ॲक्च्युअल बीच कुठला तर आम्हाला रस्ता दिसला नाही, पण एक लिहिलं होतं ते वे टू बीच म्हणून आम्ही त्या गल्लीत शिरलो. असंच जेवलो आणि इकडे फिरत फिरत आलोय. हे आम्ही मॉर्जिम बीचवर चाललो आता. बघा समोरच बीच आहे. सगळे बीचेस सेमच असतात, नावं वेगवेगळी. त्या बीचवर शॅग्स वगैरे आहेत. शॅग्स पण आहेत. छान आहे हा पण बीच. वाव, मस्त दगड आहे, खूपच छान आहे. हे बघा या बीचवर मोठा एकदम दगडाचाच बीच आहे बघा, आणि खूप मोठा दगड आहे मध्ये. हा हो, हे बघा जा. इथे पण हे असं शॅक्स आहे. फर्स्ट टाइम आलोय आपण ह्या बीचला. मस्त बीच आहे, एकदम छानच बीच आहे. इथे वेगळं, इथे ह्याचं वेगळं पण म्हणजे इथे हे मोठे मोठे रॉक्स आहेत, हे मोठे मोठे दगड आहे. छान. हे बघा आधीचं काय चाललेलं आहे. आधी आणि बाबा तिकडे वरती चढलाय. मी पण जाते ह्या दगडावर. खूप छान दगड आहे आणि मस्त वाटतंय. काय छान आहे ना दगड, केवढा मोठा आहे. पहिल्यांदा एवढा मोठा दगड बघितला. पूर्ण दगडाच आहे, खालपासून सगळं कातळच आहे. समुद्रावर पूर्ण दगडच आहेत पुढपर्यंत. ह्याच्यावर पोहायला येणं कठीण आहे रे. हां हो हो, असू दे. हे बघा तिकडे लांब बघायला तरी दगड दिसतात. हवे ह्या बीचवर आपण फर्स्ट टाइम आलोय. ह्या बीचवर आपण आलो नव्हतो, फर्स्ट टाइम. हा नवीन डेव्हलप होतो, अजून झाला नाहीये तो. कसं दगड पण काय वेगळेच आहे बघ. खडूप पाल भेटतात हो या दगडांच्या. बाबा इथे खडूप पाल भेटतात ना. हे बघा तिथे पण खाली मोठा दगड आहे, खूप दगड. इकडे स्विमिंगला येणं रिस्की आहे, दगड लागतील. इथे पाण्यात जायला भीती आहे.
बाबा तो माणूस बघ कुठे बोलतोय. तो बघ. कुठे आहे? बापरे, माणूसच आहे का नक्की काय आहे? असंच काय तऱ्यांचं. ती पण चालली व पोहत. समुद्रावर एवढी दगडं मी पहिल्यांदा बघितली. आपल्याकडे थळच्या बीच नंतर थळजलाच गेले ना आपण. कुठला ती टीमचा आता संध्याकाळ झाली आणि आम्ही आता चाललो आहे कलंगूट बीचवर. आधीला कलंगूट बीच बघायचं होतं तर आम्ही त्या रूटनी चाललेलो आहे. तर बघा आता कलंगूट बीचवर काय काय बघायला मिळतं. तिकीट काय 2-4 हजार त्याने पण काढलं. त्याने हिंमत तिच्यावर केली ना बस. बच्चन का जो पटेल पण तरीच असतात बच्चन सर. आपल्या म्हणजे हो, बच्चन पटेल सगळे काय. बच्चन का आणि पटेल का सर्व सारखं. आहे ना, किमतीचा फरक पडतो. बच्चन अजून सांगणार मग कमी कर आणि पटेल डायरेक्ट सांगणार. इथं गाडीचे 300 रुपये. तू बसून राहा बाबा मी बोलते. पुढे नाही ना आणखीन हेच ना. इथूनच पण 1-1.5 किलोमीटर लांब पासून वाकडे 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 इथपासून वरात. ही त्याने पार्किंग घेतले 1.5 करोड. गोवा काजू चाल तरी थांबा तरी मध्येच का थांबतात. पळेल दुकानदार पण मागतात. टी शर्ट घेतली तरी कुठं मग अजून आमच्याकडेच ना आली नाही. त्याचं नवीनच होतं त्याचं. हे पहिले बाबांचं दुकान इथून घ्यायचं. हो, आम्ही इथूनच गेल्याची पर्स घेतलं होतं. डेनिस अख्ख्या इंडियामध्ये तर घ्यावंच लागणार. घेणार म्हणजे बस पैसे फुकट नको घालूस रे. तुला किती वेळा सांगितलं त्याचे आधी कर एकदा आणि मग बघ रे. असं नाही करायचं. 40-50 तेवढा माझा. खोटं बोलू नकोस काय तू. हे काय खातात आधी? पटेल नाही नाही पुढे आहे सांगते मी.
पुढे पुढे बघूया. सगळे पटेलच आहे बोलले ना मला ते. त्यांनी काय त्याच्यावरून कुठून तरी घेतले असेल कुठलं तरी पटेल. ते बघ ते पण पटेल. त्या साईडला नाही. कुठल्या साईडला? शर्ट बघ इकडे मिळतील ते तिकडे मिळत नाही ना. चप्पल चप्पल नीट घालत हे पाय चप्पल नीट घाल. तू कुठे गेला? फ्लेवर में नहीं है कुछ? फ्लेवर में ब्लैक पेपर मैम. बाबांचे डोळे कसे असा केसांचा कलर हवा. बाबांचे डोळे कसे बाबा पण कलंगूट बीचवरची खूप गर्दी पाहून आम्ही तिथून निघालो आणि डिनर करण्यासाठी फॅट फिशमध्ये गेलो. शोधला ठेवलं आतमध्ये वेगळं असतं. हो विचारला मी त्याला. UPI नाही आहे. कार्ड आणि कॅश. कार्ड आहे.
येतो व्हिडिओ ना. आई पण लागते ना सगळं सोडा आहे तो. Bye bye, fish. Fat fish, not 8 fish. नाद केला पण वाया नाही गेला. Yes. गोवा टूर मधला हा पार्ट 2 जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या दीपदया ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. एन्जॉय.